पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हाँ सुरभि, हाँ हाँ नाही मी पोहोचतो तिकडे, तू लवकर पोहोच। चहा घ्या ना। तुझ्याकडून उशीर होता कामा नये, कोणतरी आपल्याकडून तिकडे पोहोचलेलंच पाहिजे वेळेवर। हाँ चहा पेपर्स नको, ऐक ऐक मी काय म्हणतो, ऐक ही केस आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, आलं का लक्षात? आज त्याची सुनावणी आहे आणि आज जे काही आपल्याला कळणार त्याच्यातून त्यावर आपल्या फर्मचं भवितव्य अवलंबून आहे। चहा थंड होईल। जगदाळे, जगदाळेची ऐक, जगदाळे नावाची फाईल कुठे आहे? जगदाळे आनंदे चहा दे घ्यायला। आई चहा घेऊनच फिरते मी त्यांच्या मागे। हाँ हाँ अरे बाबा मी पोहोचतोय तिकडे, ऐक ना मी सगळे अपडेट ऑलरेडी तिकडे दिलेले आहेत। पेपर्स का तुझं थोडे? नाही थांब जरा, चहा मस्त झाला होता। हो ना। थांबा रे जरा, एक मिनिट। हाँ आलं घालून केलं होतं तुमच्यासाठी। नाही नाही अरे बाबा मला माझ्या मुलीला शाळेत सोडावं लागतं, मग मला तिकडे यायला जमणार आहे ना। मी येतोय, तू पोहोच तर तिकडे। एक घोट घेऊन बघ ना, फार छान झालं। मी आवडते चिंगीचं, तू चहा तर घ्या। एखादा वेफर्स नको अरे बिन खाल्ल्याचं जाशील। बरं, चिंगी कुठे? चिंगी कुठे? मी आवडते, चहा तर घ्या आधी। ठीक आहे। अहो थंड झाला असेल। नाही नाही ठीक आहे, राहू दे राहू दे। नाही सुरू आहे, तू फोन ठेव, मी येतो तिकडे, थांब। गरम करून आणू? चिंगीचं आवरलं की नाही? हा तन्मय, तू झालास का रेडी? आज मी व्हॅन मिस नाही होऊ देणार। अगं हो, पण तू इंग्लिशची बुक घेतलीये का चिंगी? अगं आज एक्झाम आहे ना। काय इंग्लिशची एक्झाम? अरे मी तर विसरलेच होते। चिंगी, तुला माहिती आहे ना टीचर किती स्ट्रिक्ट आहेत? फेल झालीस ना तर टीचर ओरडतील हा। पण मी जर एक्झाम नाही दिली तर? असं कसं चालेल? मी बघते ना, काहीतरी मॅनेज करते। चल बाय। चिंगी झालं का? लवकर आटप। राघवा, अरे किती वेळ लागतो चहा प्यायला? गार झाला तो। आनंदी, हो आई, चहा गरम करून आण राघवाचा। आलेच, ये दे तिला दे। द्या गरम करून आणू। नाही राहू दे राहू दे राहू दे दे राहू दे। अगं बाई, कधी पोटात जाम दुखतंय, आज स्कूलला नाही गेली तर चालेल का? पोटात दुखतं? इकडे इकडे इकडे। काय झालं? कुठे दुखतं सांग, कुठे दुखतं? इथे इथे नाही, लाईटला। इथे लेफ्टला। लेफ्टला, ओके लेफ्टला। खाली। इथे वरती। इथे इथे दुखतंय? हो। चिंगे, हे काय चाललंय का तुझं? हा, त्याची इम्पॉर्टंट केस आहे, असं जायचं तिकडे कोर्टामध्ये। ही सगळी कामं आनंदीला दे, तू गप्प बस। आई, चिंगीपेक्षा मला कुठलीच गोष्ट इम्पॉर्टंट नाही। अरे पण तू अहो मी बघते। नाही नाही राहू दे, मी बघतो। ये इकडे। बरं, आपण एक काम करूया, आपण दवाखान्यात जाऊया, डॉक्टरला दाखवूया, डॉक्टर तुला औषध देतील आणि मग औषध घेतलंस ना तुला बरं वाटेल। हा मग नको डॉक्टर नको, मी थोडा झोपते, मला बरं वाटेल। अगं बाई, ना असं झोपून बरं नाही वाटत। उभी राहा, उभी राहा। मी काय सांगतोय, आपल्याला आहे ना डॉक्टरकडे जावंच लागेल। डॉक्टरने औषध दिलं ना की बरं वाटेल। थांब एक मिनिट। अरे पण चिंगे इकडे। हॅलो सुरभि, मला काय यायला जमणार नाही आज, ओके? अरे राघव, पण आजची केस तुझ्यासाठी खूप महत्वाची आहे। मला माहिती आहे महत्वाची केस आहे, पण माझ्या मुलीची तब्येत अचानक थोडी बिघडली आहे, तर मला घरी थांबावं लागणार आहे। अरे पण तिथे वहिनी असतील ना? हे बघ, मला तिच्यासोबत थांबावं लागणार आहे। चिंगीला असं सोडून मी नाही येऊ शकत, हा समजून घे जरा। आणि ऑलरेडी मी सगळ्या गोष्टी सेट केलेल्या आहेत, तुला सगळं हँडल करायला इझी जाणार आहे। मी ठेवतो फोन। ये चिंगी। चिंगे, मला सांग, त्या खालच्या गाडीवाल्याची पाणीपुरी खाल्लीस ना तू काल? नाही। दादा, मी परवा खाल्ली होती ना, तेव्हा माझ्या पण पोटात खूप दुखत होतं खरंच। चिंगे, तू ती पाणीपुरी खाल्ली होतीस? ती जे काय होतंय ना, हे असं खाण्यामुळेच होतंय। आणि मला माहिती आहे चांगलं, पिझ्झा पाहिजे, पास्ता पाहिजे, आईस्क्रीम पाहिजे, आणि काय पाहिजे? चिप्स पाहिजे। हे खाण्यामुळे हे सगळं होतंय, कळत नाही तुला? किती वेळा सांगितलंय खायचं नाही म्हणून? ठीक आहे सॉरी पण हे तू आधी मला प्रॉमिस कर, हे बाहेरचं काही खाणार नाही, तर खबरदार। सॉरी
नको रडू नको रडू नको रडू नको रडू नको ओ ग बाई हो ना होईल होईल होणार. हा, घ्या. ही घे गोळी खा गोळी मला नकोय. का नकोय हे बघ बाळा ही लहान मुलांसाठीच आहे. पोटात दुखते ना तुझ्या मग ही गोळी घेतल्यानंतर तुला बरं वाटेल. घे नको. घ्या, घ्या. का नको घे बरं वाटायला पाहिजे ना घे. भीती वाटते. कसली मी आहे ना समोर चल घे. घे 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 मला नको. का नको बाळा चिंगी असं नाही करायचं. ऐक ना बाळा, अहो राहू द्या ना, भीती वाटत असेल तर. हे बघ मी काय आणलंय, काढा आणलाय, हे घे. काढा. मला नको काढा. कुठे चालली हे बघ गोड आहे, मध टाकून आणलंय. तू हे जर प्यायली नाहीस ना तर संध्याकाळी डॉक्टरकडे जावं लागेल आपल्याला. घे. अगं पण कडू असतं. नाहीये बाळा कडू. घे बरं. घेऊन तर बघ घे. घे चल घे पटकन. चला 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 चला. पी काय टाइमपास चाललाय तुझा. ही लवकर चिंगी पी ना बाळा. ई, कडू आहे. मला नको. नाही कडू म्हणून काढ झालं. हे बघ ऐकून घे तुला औषध नको तुला काढा नको चालणार नाही घ्यावं लागेल. चल घे. बाबा मी तुझी फेवरेट आहे ना. अगो बाई खूप माझी फेवरेट आहे म्हणून तर मी सांगतो ना. मग तुला बरं वाटायला पाहिजे ना. तुला बरं वाटलं तर मला बरं वाटेल ना म्हणून सांगतो. घे चल घे घे. चल चल चल. मला नको. चिंगी चिंगी असं नाही करायचं बाळा. घे बरं पटकन. आता मी जबरदस्तीने पाहिजे ना. चल घे 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 चला. घे. घे ना. थांब ती मस्तीच्या मूड मध्ये काढा घ्यायला हवा, तिने बरं वाटेल तिला. पाजूया आपण. थांब चिंगे काय 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 गं? पाय पडला माझा. चिंगे या काय चाललंय तुझं. आई पकड तिला पकड. हा? काय मूर्खपणा चाललाय तिचा. हा? अगं आ इकडे म्हणजे पोटात दुखतंय आणि इकडे पळापळ करते आम्हाला बघा तिला, आता आपण पकडू चांगले हात पाय. चिंगी चिंगी पाय ऐक ना बाळा. पकड. पाय पकड मी हात पकडते. नको. पाज पाच लवकर बघत बसू नकोस. पाय. येस किती कडवट आहे. काढा. असू दे. एक्झाम चुकवण्यासाठी काय काय करावं लागतंय मला. डन. आता एक मी काय सांगतो ते. मी जरी ऑफिसमध्ये जात नसेल तरी सुद्धा माझी इथे बरीचशी कामं आहेत. तेव्हा मी पूर्ण वेळ बिझी असणार आहे. सो चिंगी प्लीज कोऑपरेट. तू तिथे झोपून राहायचंयस कळलं. चल झोप तिकडे. इथे. हो झोप. झोपतेस की नाही. जा. थकले ग बाई या पोरीने थकवलं मला. अरे देवा देवा देवा. आता काय तू काय माझ्या मांडीवर आई 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 गो गेला ग पाय माझा. अगं आधीच माझ्या गुडघ्याचे वांदे आहेत. तू चुरा करशील. उठ तू झोप एकटी. मी माझ्या रूम मध्ये पडते. बघ पडशील परत. काय करतेस? हे घे हे घे हे घे. हा, चल मी जाते. माझा गेला पाय. चिंगी पाय. आनंदी मी पण खूप थकले, खूप धावलंय मी. ऐक ना खूप भूक लागली आहे. पटापट स्वयंपाक कर आणि आम्हाला हाक मार. हा चिंगी ढकललं मला. आराम कर बाळा. हा काही लागलं तर मला आवाज दे. मी आहे इथेच. तुला पांघरून देऊ का. झोप शांत झोप. बरं वाटेल तुला.
सुरू आहे? ऐकायला येते? हा, ऐक आता. मी तुला काही पॉइंट सांगतो ते व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून घे. हं? आजची केस खूप महत्वाची आहे, बट माझ्या मुलीसाठी मला काही तिथे यायला जमणार नाही. मी काही येत नाहीये. ओके, सो आता आजच्या सुनावणीमध्ये काय आर्ग्युमेंट असायला पाहिजे मी तुला सांगतो, ते डिटेक्ट करतो. तू लिहून घे आणि तिथले ते मॅनेज कर सगळं. घे बाय माझे. ह्याच्या तर पोटात दुखत होतं ना, मग आता नाचतीये. काड्यामुळे बरं वाटत असेल का? कदाचित. आनंदी, मी बघते. चिंगी, तू इथे कशाला आलास? चिंगी, तुला माहितीये मला इंग्लिश एक्झाम मध्ये A+ मिळालं. थोडं हळू बोलशील? घरच्यांना कळेल ना की आज इंग्लिशची एक्झाम होती. अगं पण एक्झाम एकदम इझी होती. तू का नाही आलीस? यायला पाहिजे होती. नाही ना यार, मला एक्झामचा खूप स्ट्रेस येतो. अगं पण आता टीचर ओरडतील. अरे घरच्यांना काहीच माहिती नाहीये. हळू बोल ना तू. बाबा ठीक आहे, बेस्ट ऑफ लक. जिंगी, खोटं बोललीस तू? शाळेत जायचं नाहीये म्हणून पोटात दुखतंय असं सांगितलंस तू आम्हाला? हो, मला नव्हतं जायचं एक्झामला. जिंगी, तुला बरं वाटत नाहीये म्हणून बाबांना किती काळजी वाटत होती तुझी. ऑफिसचं महत्वाचं काम सोडून तुझ्यासाठी घरी थांबलेत ते. त्यांना जर आता कळलं की तू खोटं बोललीस, किती वाईट वाटेल त्यांना. राग येईल त्यांना तुझा. आनंदी, बाबाला नको सांगूस ना. तू चिडेल माझ्यावर. प्लीज. बाबा आधीच मी बाहेरचं खाते आणि माझ्या पोटात दुखतं असं म्हणून चिडला होता. प्लीज त्याला हे नको ना सांगूस. तो खूप ओरडेल का माझ्यावर? ए आनंदी, नाही ना सांगणार तू बाबाला? चिंगे, मला कसं वाटतं आता तुला? आनंदीच्या काढाने थोडं बरं वाटतंय, पण विकनेस आहे. तुला चक्कर येते? एवढीशी. आपण डॉक्टरकडे जाऊन येऊया का? अहो, डॉक्टरकडे कशाला? मी दिलाय तिला काढा. काढा घेऊन बरं वाटेल तिला. आम्ही गावाला नेहमी हाच काढा प्यायचो. वाटतं बरं, काही नाही होणार तिला. ठीक आहे. चिंगीची काळजी घ्या आनंदी. करा आराम. यांना सांगितलं तरी सुद्धा परत परत फोन करतायत. हॅलो. हॅलो मिस्टर कर्णिक, बोलतोय. मी रेवाच्या स्कूलची प्रिन्सिपल बोलतीये. हॅलो मॅम, मी खरं तर तुम्हाला फोन करून कळवणारच होतो. रेवाची आज तब्येत बरी नसल्या कारणाने ती येऊ शकणार नाही. आणि मिस्टर कर्णिक, तिची जी काही कारणं असतील, पण हे पहिल्यांदा झालेलं नाहीये की रेवा शाळेत आलेली नाहीये.
यू हॅव टू लुक इन टू इट. एन्झायटीमुळे म्हणा किंवा अन्य काही कारणांमुळे आजकाल जरा मुलं खूप पोट दुखते अशी नाटकं करतायत. मला वाटतं तुम्ही जरा शाळेत काय चाललंय आणि परीक्षा कधी आहेत याच्या टाइम टेबलवर जरा लक्ष द्या. मिस्टर कर्णिक, आज रेवाची इंग्लिशची एक्झाम होती आणि रेवा जर अशाच परीक्षा टाळत राहिली तर यावर्षी आम्हाला तिला पास करणं कठीण होणार आहे. सो प्लीज तुम्ही पर्सनली लक्ष घाला. थँक्यू आनंदी, तू मला मदत केलीस. चिंगे, चिंगे, मी काय म्हणतोय, आपण डॉक्टरकडे जाऊयाच. आनंदीच्या काढ्यावर किती वेळ आपण अवलंबून राहणार, ओके नाही? बाबा नको. अहो, बरं वाटेल तिला. मग बरं वाटण्यासाठीच मी डॉक्टरकडे जाऊया म्हणतोय ना. बाबा नको ना. का तू घाबरतेस कशाला? डॉक्टरकडे जायला घाबरतेस की पोट दुखायचं नाटक करतेस म्हणून घाबरतेस? चिंगी, मी काय विचारतोय, का घाबरतेस तू? खरं डॉक्टरची भीती आहे तुला की एक्झामची भीती आहे तुला? चिंगे, खरं खरं सांग बाळा, तू स्कूलला का नाही गेलीस? खरंच तुझ्या पोटात दुखतंय म्हणून की तुझा अभ्यास पूर्ण झाला नाही आणि एक्झाम टाळण्यासाठी तू गेली नाहीस? अहो, मी काय म्हणते, ऐका ना. काय ऐकायचं? हिचं खोटं ऐकायचंय? ती खोटं बोलते, खोटं वागते आणि तू तिला साथ देतेस. काय मिळणार तुला असं करून? तिच्या समोर चांगलं प्रेझेंट व्हायचंय, हे असं खोटं बोलून, खोटं वागून? नाही. खबरदार, तू ह्या पुढे आमच्या दोघांच्या मध्ये बोलायचं नाहीस. ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून आनंदी. वाटलं होतं तू तिच्यावर चांगले संस्कार करशील, पण हे असे तिला खोटं बोलायला तू साथ देतेस, प्रोत्साहन देतेस. तू यापुढे तिच्या आयुष्यात जे काय होईल ते मी ठरवेन, तू नाही. ती माझी मुलगी आहे, माझीच राहणार फक्त. चिंगे, तुझी एक्झाम होती आणि ती द्यायला लागू नये म्हणून तू पोटात दुखायचं नाटक केलंस ना? हा, काय विचारतोय मी? राघवा, काय झालं? एवढं मोठ्याने का बोलतोयस? उगाच लोकांनी ऐकलं तर चर्चेला विषय मिळायचा त्यांना. आई तू थांब. आनंदी, तुला हे सगळं माहित होतं तरी सुद्धा तिला खोटं बोलण्यामध्ये तू तिची साथ दिलीस का? अगं बाई, असं झालंय का ग आनंदी? का असं वागलीस ग? अत्यंत चुकीचं वागलेली आहेस ना तू, अत्यंत चुकी. तू का नाही खरं बोललीस राघवशी? हा, खरं बोलायला पाहिजे होतं ग बाळा. हे बघ, तू अजून आई झालेली नाहीये, आई होण्याचा प्रयत्न करते, पण तो बाप आहे, त्याला राग येणं साहजिक आहे. बरोबर बोलते ना वर्षा मी? आनंदी, तुला आता शेवटचं सांगून ठेवतो, चिंगीची शाळा, तिचा अभ्यास या बाबतीत तू अजिबात मध्ये पडायचं नाही. तिला कुठल्या बाबतीत शिस्त लावायची, कुठल्या बाबतीत तिला काय सांगायचं, तिने काय करायचं काय नाही करायचं, या सगळ्या बाबतीचा निर्णय फक्त मी घेणार. तुझा चिंगीशी काही संबंध नाही, कळलं? कळलं? चिंगी, तू एक्झाम बुडवली असलीस तरी सुद्धा तुझी सुटका झाली असं अजिबात समजू नकोस. तुझी बॅग कुठे आहे? बॅग कुठे आहे तुझी? बाबा, आनंदी. अभ्यासाच्या बाबतीत तुझी अजिबात दया वाटणार नाहीये मला. चल. दादा रे. बाबा.